चला किसन द्यावा तोंड राहील. चला घ्या जातं घासून. बघू देवा जातं घासून घ्या. तुझा किसन देवाला चहा पाजती तोंड देते काय? मग तू पेली चहा, तुला आहे काय काळजी? आई देवाचं तोंड धुवायचंय का चहा द्यायचाय का काय का काहीच नाही, पाणी द्यायचंय काहीच नाही. आजी देते ना रोज. आजी रोज चहा देईन, तिला राहिली तर देईल. मग काय तुझा किसन देव तिला पण आहे तुला. मग ते झालं असतं बाई कुठलं. आता आजी चहा प्यायला तोंड धुतल्याशिवाय त्याचं तोंड धुतल्याशिवाय त्याला चहा दिल्याशिवाय घेत नाही, म्हणून आम्ही देत नाही. डबल नाही आवडत किसन देवाला चहा. होय प्रभू, त्याला काय भावेचं केलेला आहे तो. बघा आजी कोणाच्या हाताने काय दिलं तरी त्याला आवडत आहे, पण देणारे पाहिजेत ना. तो भक्तासाठी पोट मोठं करतोय, मन मोठं करतोय, आशीर्वाद मोठे करतोय तो. जगाचं पण इतके जीव लावणारे पाहिजेत ना ध्यान धरून. पाजलं का पाणी किसन देवाला? आता मला पाणी पिऊन माझ्या पोटातलं आग पडली. आजीचा चहा बिस्किट. आता किसन देवाला चहा बिस्किट खाऊ घालायचं आजीला. तिथून पुढं आजी चहा बिस्किट खाणार. पार्ले गोल्ड आम्ही लहानपणी हाच पुडा खायचो. आता जरा वेगळ्या पद्धतीने आलाय. पुढे पाहुण्याला काय आज जागे आहे ना काय? उशीर आहे, रात्र छोटी आहे दिवस मोठा आहे. बघा तर वशीत पाडवा देवाने खाली पडून नाही दिलं किसन देवा. तर सत्यात आहे बाई मा किसन देव बाई लई गुणाचं देव आहे ग. माझं खाली पडलं असतं त्याला वाटलं माझ्या भक्तीने खाल्लं नसतं, मला आवडत नसतं. बघू देवा खरंच नसतं आवडत, खाल्लं ते पण भिजून जाईल सगळं. अज्जात बशीत नेऊन टाकलं पुढं फोडताय आहे ना. कसं कळत अहो बघू तुम्हाला एवढं पुढं काय करायचं कुठं काय करायचं. खरंच तुम्ही सृष्टी निर्माण केली म्हणलं काय लागत आहे त्याला. झालं तुझं किसन देवाचं? बिस्किट चारलं, चहा पाजला, आता काय राहिले? आता मला प्यायचा ना चहा राहिला ना पाजायचा. चहा पाजला नाही का? बिस्किट खाऊ घातलं. टी व्ही काय लावली असेल काय नाही तो. हां काय झालं का? आंघोळीला जायचं तुमच्या मंदिरात तुम्हाला मेन ठिकाणी. काय बघू द्यावा कसं असं येतं बाय मा बघू द्यावाला इतकं. वृंदावन बागेत जायचंय का राधीत घेऊन? राधी कुठे मला दिसत नाही, तुम्हाला दिसतील? राधी ग राधी ग राधी ग. वृंदावन बागेत जायचंय राष्ट्रीयला खेळायला. जा मग राधी घेऊन जा, राधीला घेऊन जा. कृष्ण गोविंदा हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण गोपाल कृष्ण. झाली आजीची पूजा. बाळकृष्णाला खाऊ घातलं आणि त्याच्या जागावर बसून दिलं.